हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण नवीन टॉपिक सुरू करणार आहे, दॅट इज द मिनरल न्यूट्रिशन. ॲक्च्युली 12वी टेक्स्टबुकमध्ये मिनरल न्यूट्रिशन ग्रोथ अँड प्लांट ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये एक पार्ट म्हणून दिलेला आहे, पण एन सी आर टीमध्ये हे सेपरेट एक टॉपिक म्हणून दिलेलं आहे. म्हणून मी एन सी आर टी पद्धतीनं एक सेपरेट टॉपिक म्हणून तुम्हाला शिकवणार आहे, म्हणजे मिनरल न्यूट्रिशन पार्ट फर्स्ट. ओके, सो ऑल द प्लांट्स having the basic requirement. Say that we are going to take some introduction for this topic. सर्व प्लांटसाठी एक बेसिक रिक्वायरमेंट आहे. सो व्हॉट इज दिस बेसिक रिक्वायरमेंट? हा बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे मॅक्रो मोलिक्युल्स आणि एक मॅक्रो मोलिक्युल्स ते प्लांटला लागणार आहे. म्हणजे बेसिक रिक्वायरमेंट एकच असतात. सर्व प्लांट जर बघितले, कुठला पण प्लांट असू दे, त्या प्लांटमध्ये बेसिक रिक्वायरमेंट आहे हे एकच असणार आहे. सो व्हॉट इज दिस बेसिक रिक्वायरमेंट? हा बेसिक रिक्वायरमेंट म्हणजे न्यूट्रिशन आहे, न्यूट्रिएंट. डिफरंट टाईप न्यूट्रिएंट प्लांटला लागणार आहे. सर, हे डिफरंट न्यूट्रिएंटमध्ये आपले माहिती आहे एक कार्बोहायड्रेट लागणार आहे. सर्व प्लांटला कार्बोहायड्रेट लागणार आहे, म्हणून ते फोटोसिंथेसिस करतात. कार्बोहायड्रेट हा एक रिक्वायरमेंट आहे. सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझमला ते लागणार आहे. प्लांट असं नाही, सर्व लिव्हिंग ऑर्गॅनिझम लागणार आहे. एक बेसिक रिक्वायरमेंट आहे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट एनर्जी देण्यासाठी आहे. ॲट द सेम टाइम इट रिक्वायरिंग सम अदर 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 मोलिक्युल्स, अदर न्यूट्रिएंट लाईक प्रोटीन्स लागणार आहे. जे ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी प्रोटीन्स अतिशय गरज आहे. हे ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल. ॲट द सेम टाइम फॅट सुद्धा लागणार आहे. सर, अनेक कामासाठी फॅट लागणार आहे. एलोंग विथ इट ऑल्सो रिक्वायरिंग वॉटर मोलिक्युल्स किंवा पाण्याची गरज आहे. आणि अनेक मिनरल्स सुद्धा हे प्लांटला लागणार आहे किंवा ऑर्गॅनिझमला लागणार आहे, मिनरल्स. Okay, so basic requirement for all the living organisms are the nutrient, and the nutrient including carbohydrate, proteins, fats, along with that water molecules and minerals, different type of minerals. Okay, minerals. Actually, in this topic, we are talking about minerals and their absorption and their use and their significance. असं आपण ह्या टॉपिकमध्ये बघणार आहे. दॅट इज मिनरल न्यूट्रिशन हे टॉपिकला नाव दिलेलं आहे. ओके, आता ह्या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकणार आहे, काय काय अभ्यास करणार आहे, ते एक एक पॉइंट आपण बघूया, नंतर आपण ते टॉपिक सुरू करायचे. ओके, सो दिस टॉपिक रिलेटेड विथ इनऑर्गॅनिक प्लांट न्यूट्रिएंट. सर, याच्यामध्ये इनऑर्गॅनिक प्लांट न्यूट्रिएंट संदर्भात आपण एक्सप्लेन करणार आहे. इनऑर्गॅनिक प्लांट न्यूट्रिएंट. प्लांट न्यूट्रिएंट, इनऑर्गॅनिक प्लांट न्यूट्रिएंट म्हणजे कॅल्शियम, सल्फर, फॉस्फेट, नायट्रोजन एक्सेट्रा न्यूट्रिएंट्स. अनेक इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आपण त्यामध्ये अभ्यास करणार आहे, काय काय लागणार ते अभ्यास करणार आहे. आणि ॲट द सेम टाइम ऑर्गॅनिक मेथड्स ऑफ आयडेंटिफाईंग, हाऊ टू आयडेंटिफाय दिस इनऑर्गॅनिक प्लांट न्यूट्रिएंट. मेथड्स ऑफ आयडेंटिफाईंग मेथड्स ऑफ आयडेंटिफाईंग एलिमेंट्स. म्हणजे एखादा प्लांटला कुठले एलिमेंट लागणार आहे, कुठले एलिमेंट लागणार नाही, हे आपण आधी आयडेंटिफिकेशन केले पाहिजे. आणि त्या पद्धतीने प्लांटला आपण एलिमेंट द्यायला पाहिजे. सर, फॉर द कशासाठी? फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. म्हणजे प्रॉपर ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी काही काही एलिमेंट लागणार आहे, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, लाईक दॅट. हे आपण आयडेंटिफिकेशन करायला पाहिजे. हे आयडेंटिफिकेशन करण्यासाठी एक मेथड आहे, ते मेथड सुद्धा आपण इथं एक्सप्लेन करणार आहे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंटसाठी कुठले एलिमेंट लागणार आहे, ते कसं आयडेंटिफिकेशन करायचं आहे, हे सुद्धा आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहे. ओके, आणि यामध्ये काही व्हॉट इज ऍक्च्युअली एसेन्शियल एलिमेंट आहे. एसेन्शियल एलिमेंट म्हणजे काय आहे, त्याच्या थोडक्यात आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहे. एसेन्शियल एलिमेंट हे सर्व आपण एक्सप्लेन करणार आहे. एसेन्शियल एलिमेंट म्हणजे काय आहे, व्हॉट इज ऍक्च्युअली एसेन्शियल एलिमेंट. आणि नंतर या एसेन्शियल एलिमेंट क्रायटेरिया, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर द पर्टिक्युलर एलिमेंट इज द एसेन्शियल एलिमेंट. म्हणजे एखादं एलिमेंट एसेन्शियल एलिमेंट आहे हे कसं आपण ओळखायचं, म्हणजे ते क्रायटेरिया ऑफ एसेन्शियल एलिमेंट. काही एलिमेंट एसेन्शियल नाहीच आणि काही एलिमेंट एसेन्शियल आहे, त्याचे क्रायटेरिया काय वापरले, कशावरून आपण सांगणार आहे काही एलिमेंट एसेन्शियल आहे, काही एलिमेंट एसेन्शियल नाहीच आहे, हे आपण इथं थोडक्यात बघणार आहे. ओके, आणि यामध्ये ह्या एसेन्शियल एलिमेंटचा रोल सुद्धा बघणार आहे. रोल ऑफ एसेन्शियल एलिमेंट. रोल ऑफ एसेन्शियल एलिमेंट.
एलिमेंटचे रोल काय काय फंक्शन करतो त्या प्लांटमध्ये ते पण आपण बघणार आहे. आणि हा एसेन्शियल एलिमेंट कमी झाल्यानंतर ते प्लांटला काय रोग येणार आहे, म्हणजे डेफिशियन्सी सिम्पटम प्लांटला होणार आहे. डेफिशियन्सी सिम्पटम सुद्धा आपण बघणार आहे. डेफिशियन्सी सिम्पटम्स म्हणजे एखादा एलिमेंट कमी झालं, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन कमी झाले, ते प्लांटमध्ये काय परिणाम होणार आहे ते पण आपण अभ्यास करणार आहे यामध्ये. आणि दुसरं एक मेकॅनिझम ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ दिस एलिमेंट, हा एलिमेंट प्लांट कसा ऍब्सॉर्ब करून घेतो ऑलरेडी आपण अभ्यास केलेलेच आहे, हे पुन्हा थोडं रिवाइज करणार आहे. मेकॅनिझम ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ द एलिमेंट कसं ऍब्सॉर्ब करून घेतो, पॅसिव्ह ऍब्सॉर्प्शन, ऍक्टिव्ह ऍब्सॉर्प्शन, हे आपण ऑलरेडी अभ्यास केलेला आहे. ऍब्सॉर्प्शन, मेकॅनिझम ऑफ ऍब्सॉर्प्शन ऑफ द एलिमेंट प्लांट कसं ऍब्सॉर्ब करून घेतो, हा पद्धत हा मेथड, हे सुद्धा आपण थोडक्यात इथं बघणार आहे. आणि शेवटी या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. सर नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय आहे, हे बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय आहे, म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नायट्रोजन कसं फिक्सेशन करतो, दॅट इज बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. हे सर्व पॉइंट आपण ह्या टॉपिकमध्ये अभ्यास करणार आहे. नायट्रोजन, बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. ओके, दिस आर द डिफरंट पॉइंट्स वी आर गोइंग टू रेफर इन दिस टॉपिक. ह्या टॉपिकमध्ये आपण अभ्यास करणार आहे. हे काही मुद्दा मी इथं लिहिलेला आहे. त्यातल्या सुरुवातीला आपण हे मेथड ऑफ आयडेंटिफाईंग एलिमेंट फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, म्हणजे एखाद्या प्लांटला ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी अमुक अमुक एलिमेंटची गरज आहे, हे कसं आपण ओळखायचं आहे, त्याची पद्धत काय आहे, मेथड काय आहे, हे मेथड आपण थोडक्यात आधी बघणार आहे. त्यानंतर आपण बाकीचे इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, एसेन्शियल एलिमेंट म्हणजे काय आहे, क्रायटेरिया काय आहे त्याचे, ते कमी झाल्यानंतर काय होणार आहे प्लांटमध्ये, आणि बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन काय आहे, हे सगळं आपण नंतर अभ्यास करणार आहे. ओके, आधी आपण मेथड ऑफ स्टडिंग द मिनरल रिक्वायरमेंट फॉर द प्लांट, त्यासाठी एक मेथड आहे, ते मेथड आपण इथं थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे. ओके, ऍक्च्युअली ते मेथड आहे, ते मेथडला हायड्रोपोनिक्स म्हणतात. हायड्रोपोनिक्स, हायड्रोपोनिक्स म्हणजे सॉइललेस कल्टिवेशन आहे, मातीशिवाय शेती करणे. सर दॅट इज द हायड्रोपोनिक्स. नुसतं पाणी वापरायचं, माती वापरायचीच नाही. सर म्हणजे घाण होणारच नाही, मातीमध्ये आपण उतरायचंच नाही, माती वापरायचंच नाही, असं एक कल्टिवेशनची पद्धत आहे. ते पद्धतीला आपण हायड्रोपोनिक्स म्हणतात. हायड्रोपोनिक्स वापरून आपण ओळखू शकतो कुठलं एलिमेंट प्लांटला गरज आहे आणि कुठलं एलिमेंट प्लांटला नकोच आहे. सो वी आर गोइंग टू स्टडी मेथड ऑफ methods of identifying or study, methods of study the mineral requirement, प्लांटला मिनरलचं रिक्वायरमेंट, मिनरल रिक्वायरमेंट ऑफ प्लांटला कुठले मिनरल्स लागणार आहे त्याच्या प्रॉपर ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी, हा आपण मेथड आधी मेथड थोडक्यात बघणार आहे. आणि त्यानंतर आपण बाकीच्या गोष्टी एसेन्शियल एलिमेंट वगैरे बघणार आहे. ओके, प्लांट्स. आणि इथं जे मेथड वापरलेलं आहे ते मेथडला आपण हायड्रोपोनिक्स म्हणतात. हायड्रोपोनिक्स. ओके, हायड्रोपोनिक्स. हा हायड्रोपोनिक्स एक सायंटिस्ट इन द इयर 1860 मध्ये, 1860 मध्ये एक सायंटिस्ट, त्या सायंटिस्टचं नाव आहे जुलियस वॉन सॅश म्हणून एक सायंटिस्ट आहे. हे सायंटिस्टने हे शोध लावलेला आहे, सॅशस. सर ही डेमॉन्स्ट्रेटेड, जुलियस वॉन सॅश फर्स्ट डेमॉन्स्ट्रेटेड द हायड्रोपोनिक्स. सर hydroponics. Then what is actually hydroponics? Hydroponics is the method of growing plants. Plants growth, growing plants in definite plants in definite nutrient medium. Definite nutrient medium. Definite nutrient medium. So what is this point? Definite nutrient medium म्हणजे काय आहे? In absence of, very important, in absence of soil. In absence of soil. सॉइलचा वापरच करायचा नाही, अजिबात सॉइल वापर करायचा नाही. सर आपण ऍक्च्युअली नेमकं काय करतो इथे, एक कंटेनर घेणार आहे. हे कंटेनरमध्ये काचेचं असेल किंवा प्लास्टिक असेल असं कंटेनर घेणार आहे. हे कंटेनरमध्ये आपण एक सोल्युशन घेणार आहे. सर या सोल्युशनमध्ये
प्लांटला लागणारे सर्व न्यूट्रिएंट आपण त्यामध्ये आर्टिफिशियली त्यामध्ये टाकणार आहे. सर्व प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट, फॅट्स, मिनरल्स, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, मॅग्नेशियम, मोलिब्डेनियम, सर हे सर्व झिंक सर्व त्यामध्ये टाकणार आहे. आणि त्या याच्यामध्ये पाण्यामध्ये ते सोल्युशन तयार केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये एक प्लांटचे ग्रोथ करणार आहे. त्या प्लांटचं रूट पद्धतशीर रूट तयार होतो आणि ते त्याचे लीफ वगैरे तयार होतो आणि त्यानंतर त्याला फ्लॉवर लागते. सर काही दिवसांना त्यामध्ये फ्लॉवर तयार झाले दिसते आपल्याला आणि त्या फ्लॉवर मधून पुन्हा त्यामध्ये फ्रूट तयार होणार आहे. हे सगळं एक नॉर्मल ग्रोथ मातीमध्ये कसं प्लांटचे वाढ होतो तसं अशा पद्धतीनं या कंटेनरमध्ये आपण दिलेले ते न्यूट्रिएंट सोल्युशन मध्ये हे प्लांटचे ग्रोथ होणार आहे. याला म्हणायचे हायड्रोपोनिक्स. इथं आपण काही वापरलं नाही, सॉइल अजिबात वापरलं नाही. ठीक आहे. आता काय होतं, बाय बाय कंटिन्युअस एक्सपेरिमेंट अनेक एक्सपेरिमेंट करून एक्सपेरिमेंट करत असताना त्यामध्ये मटेरियल्स ऍड करणार आहे आणि काही मटेरियल्स त्यातनं काढून टाकणार आहे. सर काही मटेरियल ऍड करायचे, काही काढून टाकायचे, काही मिनरल्स ऍड करायचे, काही मिनरल्स काढून टाकायचे. सर सुरुवातीला आपण काय करतो, सर्व एलिमेंट इनऑर्गॅनिक एलिमेंट आपण याच्यामध्ये टाकायचे. एलिमेंट्स, मिनरल एलिमेंट्स त्यामध्ये टाकायचे. जेवढे एलिमेंट्स आपल्याला माहित आहे हे सर्व एलिमेंट्स यामध्ये टाकायचे. ओके. मग टाकल्यानंतर हे प्लॅनचे ग्रोथ पद्धतशीर होते असं दिसते आपल्याला. आता आपण काय करायचं, सपोज आपण एक 60 एलिमेंट त्यामध्ये टाकलेला आहे. 60 एलिमेंट याच्यामध्ये किती टाकले, 60 एलिमेंट टाकलेला आहे. आपण काय करायचं, त्यातले एक एलिमेंट कमी करायचं, एक एलिमेंट बाजूला काढायचं, एक बाजूला काढलं. आता किती झाले, 59 एलिमेंट त्यामध्ये आहे. आता हा एलिमेंट सपोज हे नायट्रोजन आहे. सर हे नायट्रोजन आहे. हे नायट्रोजन बाजूला काढलंय आणि बाकी सर्व त्याला दिले. आता बघायचं हे प्लांटच्या ग्रोथ अँड डेव्हलपमेंटमध्ये काय परिणाम होतो, त्याच्या लीफमध्ये काय चेंजेस होते का, त्याच्या रूटमध्ये काय चेंजेस होते का, त्याच्या ग्रोथमध्ये काय चेंजेस होते का. काही चेंजेस होत असेल तर आपण काय म्हणणार आहे, हे नायट्रोजन त्या प्लांटला अमुक कामासाठी गरज आहे. फॉर एक्झाम्पल हे नायट्रोजन जर काढून टाकले त्याचे लीफ सगळं पांढरट होतो, म्हणजे ते व्हाईट कलरमध्ये येणार आहे, ते हिरवा कलर कमी होणार आहे. याचा अर्थ क्लोरोफिल तयार होण्यासाठी हे नायट्रोजनची गरज आहे असं आहे. आणि जर मॅग्नेशियम हे याच्या ठिकाणी आपण मॅग्नेशियम काढून टाकले, सर 59 एलिमेंट ठेवले आणि मॅग्नेशियम काढून टाकले. मॅग्नेशियम काढून टाकल्यानंतर सुद्धा तुम्हाला तुमच्या लक्षात येते इथं क्लोरोफिल कमी होतो, त्याचे हिरवा पान वगैरे कमी होणार आहे. म्हणजे मॅग्नेशियम सुद्धा कशासाठी लागणार आहे, हे क्लोरोफिल तयार होण्यासाठी लागणार आहे. आता दुसरं एक झिंक आपण काढून टाकले. झिंक काढून टाकल्यानंतर त्याचे ग्रोथ कमी व्हायला लागले, ग्रोथ प्रॉपर ग्रोथ होत नसते. म्हणजे प्रॉपर ग्रोथसाठी काय लागणार आहे, झेडन लागणार आहे. असं एक्सपेरिमेंट करून म्हणजे सर्व एलिमेंट आधी टाकले आणि नंतर त्यातले एक काढून टाकले आणि नंतर काय परिणाम होतो बघितले. म्हणजे ते एलिमेंट कशासाठी आहे असं आपल्या लक्षात येते. त्यासाठी हायड्रोपोनिक्सचा वापर केलेला आहे. हायड्रोपोनिक्सचा वापर करून बाय एक्सपेरिमेंट, अनेक एक्सपेरिमेंट, सिरीज ऑफ एक्सपेरिमेंट, बाय ऍडिंग अँड रिमूव्हिंग आणि आपण प्रत्येक एलिमेंटचे ते फंक्शन काय आहे हे हायड्रोपोनिक्स वापरून आपण समजू शकता. आणि ऍट द सेम टाइम हे नायट्रोजन, आधी मी सांगितलं नायट्रोजन काढले, 59 एलिमेंट तिथं ठेवले. आता हायड्रोजन मध्ये आपण सुरुवातीला एक 1 मायक्रोग्राम ठेवलेला आहे. 1 मायक्रोग्रामच्या याच्यामध्ये टाकले. 1 मायक्रोग्राम टाकल्यानंतर सुद्धा त्याला रोग यायला लागले, म्हणजे ते हिरवा कलर व्यवस्थित येत नव्हते. नंतर आपण काय केले, 2 मायक्रोग्राम त्यामध्ये टाकले. 2 मायक्रोग्राम टाकल्यानंतर त्याचे हिरवं पान वगैरे पद्धतशीर व्हावं लागले. म्हणजे हे नायट्रोजन किती लागणार आहे, 2 मायक्रोग्राम लागणार आहे असं आपल्या लक्षात येते. तसं मॅग्नेशियम किती लागणार आहे, आपण कमी करून पुन्हा ते अमाऊंट वाढवून पुन्हा कमी करून असं ते ट्रायल अँड एरर पद्धतीनं हे किती मॅग्नेशियम लागणार आहे, किती नायट्रोजन लागणार आहे, किती झिंक लागणार आहे आणि हे 60 एलिमेंट मध्ये प्रत्येक एलिमेंटचे क्वांटिटी किती लागणार आहे हे सगळं समजून घेण्यासाठी हे हायड्रोपोनिक्स आपल्याला मदत करणार आहे. सो हायड्रोपोनिक्स इज अ मेथड ऑफ आयडेंटिफाईंग the element, which element is necessary for the growth and development of the plant, and which element, how much quantity a particular element is requiring for the growth and development. हे सुद्धा सापडण्यासाठी पकडण्यासाठी आपण हायड्रोपोनिक्स पद्धतीचा वापर करतो. ऑप्टिमम ग्रोथ, एखादा एलिमेंट व्यवस्थित असेल तर त्याचे ऑप्टिमम ग्रोथ होतो, ते एलिमेंट कमी झाले त्याचे ग्रोथ कमी होतो, याचा अर्थ ते एलिमेंट तिथं कमी पडलेलं आहे आणि ते एलिमेंट आपण टाकले ते प्लांटचे ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अगदी पद्धतशीर होतो. ओके. आता व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ दिस हायड्रोपोनिक्सचं सिग्निफिकन्स काय आहे, आपण जर सिग्निफिकन्स बघूया, त्याचं महत्व बघूया आपण सिग्निफिकन्स. ओके. काही सिग्निफिकन्स बघूया आपण. इम्पॉर्टन्स, सिग्निफिकन्स म्हणजे काय, इम्पॉर्टन्स, महत्व, सिग्निफिकन्स. सो व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ दिस हायड्रोपोनिक्स. त्यातले एक सिग्निफिकन्स
एसेन्शियल एलिमेंट वर आयडेंटिफाईड. एसेन्शियल एलिमेंट कुठले एलिमेंट गरज आहे ते आपण आयडेंटिफिकेशन करू शकतात. एसेन्शियल एलिमेंट्स वर आयडेंटिफाईड या पद्धती वापरून एसेन्शियल एलिमेंट आयडेंटिफिकेशन करू शकतात. आयडेंटिफाईड हा एक सिग्निफिकन्स त्याला आहे. आयडेंटिफाईड एलिमेंट्स कॅन बी आयडेंटिफाईड हा एक सिग्निफिकन्स. ओके, आता दुसरं सिग्निफिकन्स डेफिशियन्सी सिम्पटम. एखादं एलिमेंट कमी झाल्यानंतर त्या प्लांटमध्ये काय रोग येणार आहे म्हणजे डेफिशियन्सी सिम्पटम. डेफिशियन्सी सिम्पटम्स आपण समजू शकतो. डेफिशियन्सी सिम्पटम्स ऑफ एसेन्शियल एलिमेंट. एखादा एसेन्शियल एलिमेंट कमी झाल्यानंतर काय होतो, कुठल्या प्रकारचे त्रास त्या प्लांटला होणार आहे, डिसीज होणार आहे. डेफिशियन्सी सिम्पटम्स ऑफ द एसेन्शियल एलिमेंट्स कॅन बी आयडेंटिफाईड. Elements, essential elements can be identified. Can be identified. ओके, हा दुसरा एक सिग्निफिकन्स आहे. आता थर्ड सिग्निफिकन्स आहे कमर्शियल प्रोडक्शन ऑफ द व्हेजिटेबल्स. या पद्धत वापरून आपण कमर्शियल प्रोडक्शन ऑफ व्हेजिटेबल्स. व्हेजिटेबल काही व्हेजिटेबल आपण ह्या पद्धत वापरून तयार करू शकते आणि त्याची विक्री करून आपण पैसे मिळू शकतात. व्हेजिटेबल्स अनेक व्हेजिटेबल ह्या पद्धतीनं आपण तयार करू शकतो. फॉर एक्झाम्पल टोमॅटो, कॅबेज, रॅडिश असं व्हेजिटेबल्स आहे आपण ह्या पद्धतीने तयार करून ते विक्री करून त्याचे प्रॉफिट आपण घेऊ शकतो. आणि लास्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट इट इज अ सॉइललेस कल्टिवेशन आहे. इट इज सॉइललेस कल्टिवेशन म्हणजे मातीशिवाय कल्टिवेशन आहे. सॉइललेस कल्टिवेशन. इट इज सॉइललेस कल्टिवेशन. सॉइललेस कल्टिवेशन आहे. सॉइलचे संबंधच येणार नाही ना. सॉइललेस कल्टिवेशन. सो दिस आर द सिग्निफिकन्स ऑफ द हायड्रोपोनिक्स. आता हायड्रोपोनिक्स एक डायग्राम त्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. एनसीआरटी पुस्तकामध्ये दिलेला आहे. या डायग्रामचे काय सिक्रेट आहे का त्याचे कशासाठी ते डायग्राम दिलेला आहे, त्याचे काय काय पार्ट आहे तुम्हाला मी एक डायग्राम इथं आणून दाखवतो. ओके, सो दिस इज द डायग्राम. हे एनसीआरटी पुस्तकामध्ये ते डायग्राम दिलेलं आहे. आता या डायग्राम मध्ये त्यांनी काय काय म्हणलेलं आहे बघा. त्यामध्ये एक भांडी असं घेतलेलं आहे. एक काचेचं भांडी होऊ शकते किंवा एखादं प्लास्टिकचं बकेट असं पण होऊ शकतं. म्हणजे शक्यतो त्याच्या आत असलेले तर रूट वगैरे आहे ते बाहेर दिसावा, म्हणजे ते ट्रान्सपॅरंट कंटेनर असावा. हे ट्रान्सपॅरंट कंटेनरमध्ये आपण न्यूट्रिएंट सोल्युशन घेणार आहे. हे न्यूट्रिएंट सोल्युशन म्हणजे अगदी पद्धतशीर टाकलेले सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन, मॅग्नेशियम हे सगळे व्यवस्थित टाकलेले, हॉर्मोन्स हे सगळं टाकलेले एक सोल्युशन, हे न्यूट्रिएंट सोल्युशन याच्यामध्ये घेतलेले आहे. हे न्यूट्रिएंट सोल्युशन त्यामध्ये टाकण्यासाठी आपण इथे एक फनल ठेवलेलं आहे. त्या फनल मधून आपण ते पाणी त्यामध्ये न्यूट्रिएंट पाणी त्यामध्ये ऍड करू शकते. त्यामुळे ते फनलचं लांबी आहे हे थोडं त्या मध्यपर्यंत यावं, एकदम बॉटम मध्ये ते येऊ नये. ठीक आहे. आणि त्यानंतर इथं कॉटन वापरून ते टाईट केलेलं आहे. हे कॉटन आहे, त्या कॉटनचं कापूस वापरून ते टाईट केलेलं आहे. ओके, एअर टाईट केलेलं आहे. आणि मध्ये इथे एक ओपनिंग आहे. त्या ओपनिंग मधून एक प्लांट, आपण रॅडिश असेल तर किंवा टोमॅटो असेल तर ते प्लांट इथं लावलेलं आहे. त्या प्लांटला रूट वगैरे भरपूर तयार झाले, त्याचे शूट वरती आले, लीफ तयार झाले. ओके, हे तिथं बसण्यासाठी ते कॉटन त्याच्या चारी बाजूला कॉटन, त्याला त्रास पण होऊ नये आणि त्याचे ग्रोथ पण चांगल्या पद्धतीने व्हावं त्यासाठी कॉटन कापूस वापरून ते इथं बसवलेलं आहे. आणि दुसऱ्या कोपऱ्यामध्ये एक ट्यूब असं सोडलेलं आहे. हे ट्यूब कशासाठी आहे, त्यातनं एअर पास करणार आहे. एअर, ते एअर कशासाठी एअर ट्यूब असं म्हणतो आपण, एअरेटिंग ट्यूब असं म्हणतात. हे एअर कशासाठी पास केले पाहिजे, कारण इथं रूट आहे, हे रूट जिवंत आहे, त्याला रेस्पिरेशन होणार आहे, त्याला ऑक्सिजनची गरज आहे. हे ऑक्सिजन जर नाही मिळाले ते रूट बाद होणार आहे आणि त्यामध्ये रेस्पिरेशन होणार नाही, एनर्जी मिळणार नाही. म्हणजे रूटच्या प्रॉपर ग्रोथसाठी एअरची गरज आहे आणि त्यासाठी सारखं त्यामध्ये एअर पास केले पाहिजे, फ्रेश एअर आहे त्यामध्ये पास केले पाहिजे. त्यासाठी ते एअरेटिंग ट्यूब इथं बसवलेलं आहे. हे सारखं ते अजिटेट करायचं आणि ते एअर पूर्णपणे असं पसरते आणि ते प्रत्येक रूटला ते एअर मिळणार आहे. सो दिस इज द सेटअप फॉर ए जनरल
हायड्रोपोनिक्स एक जनरल सेटअप आहे. या पद्धतीनं पुन्हा अनेक मॉडिफिकेशन वर केलेलं आहे. ते मॉडिफिकेशन केलेले एक सुद्धा मी तुम्हाला इथं दाखवतो. तर हे एकदम एखादं प्लांट इथं करू शकते आणि अनेक प्लांट एका वेळेला करायचे असेल तर आपण दुसरी एक पद्धत वापरायचं. तर त्यातनं थोडं मॉडिफिकेशन करायचं. ते मॉडिफिकेशन केल्यानंतर आपल्याला अनेक प्लांट शेती करू शकते किंवा कल्टिवेशन करून त्यातनं उत्पन्न काढून आणि पैसे मिळवू शकते आपण. सर इथे एक डायग्राम दिलेला आहे. त्या डायग्राम मध्ये काय दाखवलेलं आहे, इथे एक प्लास्टिकचं एक पाईप आहे. दिस इज द प्लास्टिक पाईप. त्या प्लास्टिक पाईप मध्ये या बाजू पूर्णपणे पॅक केलेला आहे, इथं क्लोज केलेला आहे. ओके, हे बघा इथं पूर्णपणे क्लोज केलेलं आहे. इथनं पाणी आत येणार नाही आणि बाहेर जाणार नाही, असं पूर्ण क्लोज केलेलं आहे. आणि त्यानंतर ते पीव्हीसी पाईप मध्ये मध्ये असं होल पाडलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 होल पाडलेला आहे. या होल मध्ये आपण एक प्लांट लावायचं. इथं प्लांट लावायचं. प्लांट लावल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी सोडायला पाहिजे. न्यूट्रिएंट सोल्युशन, यामध्ये न्यूट्रिएंट सोल्युशन सोडले पाहिजे. हे न्यूट्रिएंट सोल्युशन सोडण्यासाठी इथे एक टँकर ठेवलेला आहे. हे बघा इथं टँकर आहे. त्या टँकर मध्ये हे न्यूट्रिएंट सोल्युशन घेतलेलं आहे आणि इथं छोटी पाईप बसवलेला आहे, पंप बसवलेला आहे. हे पंप चालू केले, हे न्यूट्रिएंट सोल्युशन इथे एक ट्यूब आहे बघा, असं ट्यूब. हे ट्यूब मधून ते पाणी पुढे जाणार आहे. ते पंपिंग ऍक्शन मुळे हे पाणी असं पुढे जाणार आहे. पाणी पीव्हीसी पाईप वेगळं, पीव्हीसी पाईपच्या बाहेरच्या बाजूला एक ट्यूब आहे, एक पाईप बसवलेलं आहे. ते पाईप मधून न्यूट्रिएंट सोल्युशन असं पुढे जाणार आहे. पुढे गेल्यानंतर या पीव्हीसी पाईप मध्ये हे पाणी पडणार आहे, न्यूट्रिएंट पडणार आहे. आणि पीव्हीसी पाईप थोडासा तिरकट ठेवलेलं आहे. सर थोडं ते अँगल मध्ये ठेवलेलं आहे, त्यामुळे ते पाणी सरळ असं खाली येणार, असं येणार आहे. या पीव्हीसी पाईप मधून पाणी या डिरेक्शनला पाणी येणार आहे, असं पाणी येणार आहे. असं पाणी आल्यानंतर पाणी येत असताना त्याच्या रूट, ह्या प्लांटचं रूट तयार झालं असते. इथं भरपूर असं रूट दिसते आपल्याला. हे रूटला ते न्यूट्रिएंट सोल्युशन मिळणार आहे आणि त्याच्याबरोबर ते एअर पण मिळणार आहे, कारण ते फ्लो असल्यामुळे त्यामध्ये एअर आपोआप एअर त्यात मिक्स होतो आणि त्या प्लांटचा ग्रोथ व्यवस्थित होतो. आणि नंतर ते पाणी कुठं पडणार आहे, या टँकरमध्येच पडणार आहे. नंतर काय करायचंय, पुन्हा त्यात न्यूट्रिएंट सोल्युशन ऍड करायचं आणि रिप्लेनिश करायचं, फ्रेश करून पुन्हा हे पंपिंग करायचं, हे असं सोडायचं कंटिन्युअसली. हे असं एक ठराविक इंटरव्हल मध्ये असं ते सोडायचं. मग ते प्लांटचे ग्रोथ चांगल्या पद्धतीने होतो. आता टोमॅटो प्लांट असेल तर 8 टोमॅटो प्लांट इथं आपण लावलेला आहे. तुम्हाला एक 100 पाहिजे असेल तर याची लांबी वाढवायची, 100 प्लांट लावू शकतात आणि 100 प्लांट मधून आपण चांगल्या पद्धतीने टोमॅटोचे कल्टिवेशन करू शकतात. असं कमर्शियल पद्धतीनं हेच एक एनलार्ज करून इथं दाखवलेलं आहे. त्याचं रूट असं दिसतंय आपल्याला. हे रूट ह्या बाजूला असं गेलेलं आहे, असं गेलेलं आहे, कारण म्हणजे पाण्याचं फ्लो तिकडं आहे, त्यामुळे ते रूट तिकडे गेलेलं आहे. ओके, सो दिस इज द कमर्शियल पद्धतीने किंवा जास्त आपण कल्टिवेशन करायचे असेल तर हे हायड्रोपोनिक्स कसं करायचं. ओके, सो दॅट इज द हायड्रोपोनिक्स मेथड आणि त्याचे सिग्निफिकन्स. आता आपण इथं एसेन्शियल एलिमेंट म्हणलेलं आहे. सो व्हॉट इज ऍक्च्युअली एसेन्शियल एलिमेंट, नेमकं कुठल्या एलिमेंटला एसेन्शियल एलिमेंट म्हणायचं आहे त्या संदर्भात आपण थोडक्यात बघणार आहोत. एसेन्शियल एलिमेंट हा मेथड झालाय. ओके, सो आता आपण ते एसेन्शियल एलिमेंट किंवा हे काय म्हणतात इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट. व्हॉट आर द डिफरंट इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट, हाऊ मेनी इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट प्रेझेंट. हे सर्व इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट एसेन्शियल आहे का, त्या प्लांटला अतिशय गरज आहे का, किंवा एखादं एलिमेंट नको असेल तर त्याला नॉन एसेन्शियल म्हणायला पाहिजे. सर त्याचे क्लासिफिकेशन आपण एसेन्शियल एलिमेंट, नॉन एसेन्शियल एलिमेंट वर आहे ना, त्याचं क्लासिफिकेशन आता इथं बघूया आपण. किती एलिमेंट्स आहे ते आधी बघूया. तुम्ही केमिस्ट्रीमध्ये अभ्यास केलेला आहे. एकूण एलिमेंट किती आहे, 11वीला अभ्यास केलेले. मला वाटतं सध्या 105 एलिमेंट काहीतरी आहे टोटल एलिमेंट आहे. 105 एलिमेंट आहे टोटल एलिमेंट. त्याच्या पुढे गेला असेल, पण सध्या तरी मी 105 असं घेणार, कारण पुस्तकामध्ये ते आकडा दिल्यामुळे. ओके, एसेन्शियल मिनरल एलिमेंट या संदर्भात आपण अभ्यास करणार आहे. एसेन्शियल मिनरल एलिमेंट. एसेन्शियल मिनरल एलिमेंट्स. ओके, सो मी काय म्हटलंय, मिनरल एलिमेंट टोटल 105 एलिमेंट आहे. ही 105 पैकी नियर अबाउट 60, मोर दॅन 60 एलिमेंट प्लांट मध्ये दिसते. मोर दॅन 60 एलिमेंट्स प्रेझेंट इन द प्लांट, सीन इन प्लांट. प्लांट मध्ये एवढे एलिमेंट्स आपल्याला दिसते. 60 एलिमेंट्स प्लांट मध्ये दिसतात. सर सम प्लांट्स अक्युमुलेट या 60 एलिमेंट मध्ये सर्व एलिमेंट ते प्लांटला लागणार आहे कसं आहे. आता आपण जर बघितलंय, एखादं एक्झाम्पल बघितलंय,
इन द केस ऑफ द अस्ट्रागालस म्हणून एक प्लांट आहे. अस्ट्रागालस काही एलिमेंट भरपूर दिसते. अस्ट्रागालस प्लांट सध्या अस्ट्रागालस प्लांट. हे अस्ट्रागालस प्लांट मध्ये एक पर्टिक्युलर एलिमेंट सर्वात जास्त दिसते. दॅट इज द सेलिनियम. सॉरी सेलिनियम एलिमेंट हे सर्वात जास्त या अस्ट्रागालस मध्ये दिसतं. म्हणजे त्या प्लांटला सेलिनियमची गरज असेल म्हणून सेलिनियम त्या प्लांटमध्ये सर्वात जास्त दिसते. ठीक आहे. तसं आपण दुसरं कुठलं तरी एक प्लांट घेतलंय, गोल्ड आपण जर घेतलंय, ते गोल्ड शक्यतो इक्विसिटम म्हणून एक प्लांट म्हणजे आपण अभ्यास केलेले टेरडोफायटामध्ये इक्विसिटम, हॉर्स टेल असं म्हणतात इक्विसिटम प्लांट. आणि मस्टार्ड प्लांट, मोहरीचे प्लांट मस्टार्ड, ह्या प्लांटमध्ये गोल्ड दिसतं. थोडा प्रमाणामध्ये, फार कमी प्रमाणामध्ये असते गोल्ड दिसते त्यामध्ये. ओरियम AU म्हणतो ना आपण, AU गोल्ड दिसतं. तसंच दुसरं एक प्लांट मी सांगतो, दॅट इज द स्ट्रोन्शियम असलेले प्लांट. स्ट्रोन्शियम सर स्ट्रोन्शियस काही प्लांटमध्ये, सम अदर प्लांट, वेल सम अदर प्लांट ग्रोईंग नियर द न्यूक्लिअर प्लांट. सर इथे कुठले प्लांट असं नाव घेतलं नाही. सम प्लांट्स, सम अदर प्लांट्स, some plants which are growing, sorry, plants growing near nuclear plant. न्यूक्लिअर प्लांट, न्यूक्लिअर प्लांटच्या शेजारी असलेले काही प्लांट, त्या प्लांटमध्ये तिथं स्ट्रोन्शियम दिसतं. स्ट्रोन्शियम न्यूक्लिअर आहे ना, जे रेडिओ एलिमेंट आहे स्ट्रोन्शियम. हे स्ट्रोन्शियम त्या प्लांटमध्ये दिसतं. हे कशासाठी घेतलेलं आहे मी सांगितलं. 105 एलिमेंटमध्ये मोर दॅन 60 एलिमेंट इज प्रेझेंट इन द प्लांट. म्हणजे सर्व एलिमेंट सर्व प्लांटमध्ये एकसारखं नसणार आहे. काही एलिमेंट काही प्लांटमध्ये जास्त असणार आहे, काही कमी असणार आहे. फॉर एक्झाम्पल अस्ट्रागालस प्लांट बघितले त्यामध्ये सेलिनियम जास्त आहे. इक्विसिटम मस्टार्ड बघितले गोल्ड जास्त आहे. आणि ह्या प्लांटच्या शेजारी वाढणारे काही प्लांट, फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल मी घेतो, दॅट इज द इकोर्निया. इकोर्निया जलपर्णी म्हणतो आपण, इकोर्निया. इकोर्निया प्लांट जर घेतले त्यामध्ये स्टोनशियम रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट त्यामध्ये जास्त आपल्याला दिसणार आहे. ओके. असं ते सर्व एलिमेंट एका प्लांटमध्ये नसते किंवा सर्व प्लांटमध्ये एकसारखं एलिमेंट नसते. काही प्लांटमध्ये काही एलिमेंट जास्त कमी असं तिथे असणार आहे. सर आणि हे फाइंड आउट करण्यासाठी टेक्निक आहे. दर आर सम टेक्निक दॅट आर एबल टू डिटेक्ट मिनरल इवन ॲट द व्हेरी लो कॉन्सन्ट्रेशन. फार कमी प्रमाणामध्ये जर असेल तर ते सुद्धा तपासून बघण्यासाठी सध्या टेक्नॉलॉजी आहे. कमी म्हणजे किती कमी? नियर अबाउट 10⁻⁸ ग्राम पर ml, ग्राम पर ml एवढं सुद्धा कमी एलिमेंट एखाद्या प्लांटमध्ये असेल तर ते तपासून बघण्यासाठी आपल्याकडे टेक्निक आहे. दर आर सम टेक्निक अँड दिस टेक्निक कॅन बी युज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द मायन्यूट क्वांटिटी ऑफ द एलिमेंट प्रेझेंट इन द प्लांट. जिल्हा परिषदेचे माती तपासणारे केंद्र असते, त्या केंद्रामध्ये जर गेले, आपण जर म्हणलं त्यामध्ये किती सेलिनियम आहे किंवा सोडियम किती आहे आणि ते तपासून तुम्हाला देणार आहे. किती कमी असेल, एवढं कमी असेल तर सुद्धा ते आयडेंटिफिकेशन करता येते. एवढं सोफिस्टिकेटेड टेक्निक आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे. ओके. आता एखादं एलिमेंट एसेन्शियल एलिमेंट आहे हे कशावरून आपण सांगणार आहे, म्हणजे क्रायटेरिया फॉर द एसेन्शियल एलिमेंट. एलिमेंट एसेन्शियल आहे, 105 पैकी 60 एलिमेंट लागणार ना. हे 60 एलिमेंटमध्ये 60च्या 60 एलिमेंट गरज नाहीच आहे. त्यातले काही एलिमेंट अतिशय गरज आहे. त्याला आपण काय म्हणायचं, त्याला एसेन्शियल एलिमेंट म्हणायचं. सो एखाद्या एलिमेंटला एसेन्शियल एलिमेंट आपण कधी म्हणणार आहे, एखाद्या एलिमेंटला एसेन्शियल नाही हे कधी म्हणणार आहे. म्हणजे क्रायटेरिया फॉर द एसेन्शियल एलिमेंट असं एक पॉईंट आहे. हे पॉईंट मी आता इथे एक्सप्लेन करून देतो. क्रायटेरिया फॉर द एसेन्शियल एलिमेंट. एखादं एलिमेंट एसेन्शियल आहे हे सांगण्यासाठी आपण काही क्रायटेरिया वापरलेला आहे. सो नेक्स्ट पॉईंट आहे क्रायटेरिया फॉर एसेन्शियल एलिमेंट. क्रायटेरिया फॉर एसेन्शियल एलिमेंट. Elements. What are the criteria applied for an element is an essential element? ओके. काही क्रायटेरिया मध्ये त्यातले एक क्रायटेरिया मी आधी सांगतो. द एलिमेंट मस्ट बी ॲब्सोल्युटली नेसेसरी फॉर सपोर्टिंग. सर एन एलिमेंट कधी एसेन्शियल म्हणायचं, एन एलिमेंट मस्ट बी, एलिमेंट मस्ट बी or absolutely necessary, must be necessary for growth and normal growth and development.
अँड रिप्रोडक्शन, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन. त्याला रिप्रोडक्शन सुद्धा करता आले पाहिजे. रिप्रोडक्शन म्हणजे फ्लॉवर लागले पाहिजे. रिप्रोडक्शन इन द ॲब्सन्स ऑफ, ते बघा हा एलिमेंट, एखादा एलिमेंट एसेन्शियल कधी म्हणायचं, हा एलिमेंट मस्ट बी नेसेसरी फॉर द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट अँड रिप्रोडक्शन. म्हणजे फ्लॉवर लागले पाहिजे, त्यातनं बी तयार व्हायला पाहिजे किंवा फ्रूट तयार झाले पाहिजे आणि फ्रूटमधून बी पण तयार झाले पाहिजे. ओके, असा एलिमेंटला आपण काय म्हणायचं, एसेन्शियल एलिमेंट. आणि दुसरं एक कंडिशन यातच सांगायचं, इन द ॲब्सन्स ऑफ दिस एलिमेंट, हा एलिमेंट जर ॲब्संट असेल तर, in the absence of this element, in the absence of this element, in the absence of these elements, the plants do not, the plants do not complete their life cycle, complete their life cycle. त्याच्या जीवनचक्राने ते पूर्ण होणार नाही, लाईफ सायकल. और सेट सीड, सीड तयार होणार नाही. और सेट सीड, लाईफ सायकल पूर्ण केल्याशिवाय सीड होणार नाही ना. म्हणजे एखादा एलिमेंट एसेन्शियल कधी म्हणणार आहे, हा एलिमेंट एखादा पर्टिक्युलर प्लांटमध्ये त्याच्या नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी आणि रिप्रोडक्शन म्हणजे फ्लॉवर तयार होणे, फ्लॉवरमधून फ्रूट तयार होणे, फ्रूटमधून सीड तयार होणे आणि त्याचे लाईफ सायकल पूर्ण होतो. आणि एखादा हा एलिमेंट जर कमी पडले, त्याला फूल लागणार नाही आणि फ्रूट तयार होणार नाही आणि सीड तयार होणार नाही. म्हणजे काय होणार नाही, त्याचे लाईफ सायकल पूर्ण करणार नाही. असं एखादा एलिमेंट असेल तर आपण त्याला काय म्हणायचं, एसेन्शियल एलिमेंट म्हणायचं. एक क्रायटेरिया. आता दुसरं क्रायटेरिया मी सांगतो. नंबर 2, the requirement of the element must be specific. The element must be specific असले पाहिजे. what is specific म्हणजे काय आहे, the element must be specific. element must be specific म्हणजे असं आहे, एखादा एलिमेंट फॉर एक्झाम्पल सोडियम किंवा क्लोरीन किंवा मॅग्नेशियम, एखादा एलिमेंट म्हणजे मॅग्नेशियम. हा मॅग्नेशियम एसेन्शियल एलिमेंट आहे. कशावरनं, हा मॅग्नेशियम जर नसेल तर त्या प्लांटमध्ये एक रोग येणार आहे. आणि मॅग्नेशियमच्या ठिकाणी तुम्ही मॅंगनीज दिले, ते काम होणार नाही. सर म्हणून सांगितलं ते स्पेसिफिक असले पाहिजे. एलिमेंट मस्ट बी स्पेसिफिक. सर अँड नॉट रिप्लेस्ड, नॉट रिप्लेस्ड, हे रिप्लेस करता येत नाही. अँड नॉट रिप्लेस्ड, नॉट रिप्लेसेबल, नॉट रिप्लेसेबल. म्हणजे मॅग्नेशियमसाठी मॅंगनीज चालत नाही, सोडियमसाठी पोटॅशियम चालत नाही. सोडियम म्हटलं तर सोडियमच पाहिजे, पोटॅशियम म्हटलं तर पोटॅशियमच लागणार आहे. सर सो इट मस्ट बी स्पेसिफिक अँड नॉट रिप्लेसेबल बाय अनदर एलिमेंट, नॉट रिप्लेसेबल बाय अनदर एलिमेंट. नॉट रिप्लेसेबल बाय अनदर एलिमेंट. आणि काय होणार आहे, हा एलिमेंट कमी असेल तर द डिफिशियन्सी ऑफ दिस एलिमेंट, हा एलिमेंट कमी असेल तर एक डिफिशियन्सी सिम्पटम त्या प्लांटमध्ये येणार आहे. द डिफिशियन्सी of this element, these elements cause deficiency symptom. रोग आहे डेफिशियन्सी सिम्पटम किंवा रोग येणार आहे, डेफिशियन्सी सिम्पटम येणार आहे, सिम्पटम्स. ओके, असं एलिमेंट आहे म्हणजे रिप्लेस करता येत नाही आणि ते एलिमेंट कमी झाले, ते प्लांटमध्ये काहीतरी रोग येणार आहे. मग ते एलिमेंटला आपण काय म्हणायचं, एसेन्शियल एलिमेंट म्हणायचं. आता थर्ड क्रायटेरिया सांगतो, द एलिमेंट मस्ट बी डायरेक्टली इन्व्हॉल्वड इन द मेटाबॉलिझम ऑफ द प्लांट. सर असं एलिमेंट, द एलिमेंट मस्ट बी इन्व्हॉल्वड directly, straight, directly involved directly in the metabolism. मेटाबॉलिझम मध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल मॅंगनीज, सर मॅंगनीज कमी असेल तर त्यामध्ये फोटोसिंथेसिस होणार नाही, फोटोसिंथेसिस अडचण होतो. म्हणजे ते डायरेक्टली इन्व्हॉल्वड इन द मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे सिंथेसिस ऑफ द फूड किंवा ते ऑक्सिडेशन ऑफ द फूड, दोन्ही मेटाबॉलिझम आहे.
ओके. असं काही एलिमेंट जर नसेल तर त्यामध्ये काय होणार नाही, मेटाबॉलिझम मध्ये अडचण निर्माण होतो. असं एलिमेंटला काय म्हणायचंय आपण, एसेन्शियल एलिमेंट म्हणायचे. सो दॅट इज द क्रायटेरिया फॉर द एसेन्शियल एलिमेंट. ओके. आता हे एसेन्शियल एलिमेंट पुन्हा क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते क्लासिफिकेशन आपण शॉर्ट मध्ये बघूया. आपण एसेन्शियल एलिमेंटचं क्लासिफिकेशन अजून आपण बघायचं. 60 एलिमेंट मध्ये किती एसेन्शियल एलिमेंट आहे अजून आपण नाही सांगितलंय. 60 एलिमेंट प्लांट मध्ये दिसते म्हणले, 105 पैकी 60 एलिमेंट प्लांट मध्ये दिसतात. या 60 एलिमेंट मध्ये हे 3 क्रायटेरिया असलेले एलिमेंट, फॉलो करणारे एलिमेंट काय काय आहे ते आधी बघायचं. ते एलिमेंटला आपण काय म्हणायचं, एसेन्शियल एलिमेंट म्हणायचं. जे 60 एलिमेंट पैकी किती एलिमेंट एसेन्शियल एलिमेंट आहे हे पण आपण बघूया. ओके. सो आता बघायचं क्लासिफिकेशन. हा एसेन्शियल एलिमेंटचं क्लासिफिकेशन आहे. क्लासिफिकेशन ओके. टोटल 60 एलिमेंट प्लांट मध्ये दिसते म्हणले आपण. सर आउट ऑफ दिस, सर आउट ऑफ द 60 एलिमेंट्स 17 एलिमेंट्स आर एसेन्शियल एलिमेंट. 70 एलिमेंट्स आर एसेन्शियल एलिमेंट आहे. 17 एलिमेंट एसेन्शियल एलिमेंट आहे. सर बघा, 60 एलिमेंट 105 पैकी 60 एलिमेंट प्लांट मध्ये दिसते. या 60 मध्ये फक्त 17 एलिमेंट एसेन्शियल एलिमेंट आहे. सर हे आयडेंटिफिकेशन आपण केलेलं आहे. मग अशी हायड्रोपोनिक पद्धतीने करून, प्रॅक्टिकल करून आपण ते आयडेंटिफिकेशन केलेलं आहे. हे 17 एलिमेंट रिप्लेस करता येत नाही, एकाला दुसरं करता येत नाही. आणि ते योग्य पद्धतीने असेल तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार आहे. हे नसेल तर एखादा रोग येणार आहे. म्हणून त्याला आपण एसेन्शियल एलिमेंट म्हणतो. आपण जे हाऊ मेनी एसेन्शियल एलिमेंट, 17 एसेन्शियल एलिमेंट आहे. आता हे 17 एसेन्शियल एलिमेंट पुन्हा क्लासिफिकेशन केले दोन, दॅट इज द मायक्रो एलिमेंट अँड मॅक्रो एलिमेंट असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मायक्रो अँड मॅक्रो हे क्लासिफिकेशन करत असताना त्यांनी विचार केला, कमी लागणार एखाद्या प्लांटमध्ये 17 मध्ये काही एलिमेंट कमी लागणार आहे, मग त्याला आपण काय म्हणायचं, मायक्रो एलिमेंट म्हणायचं. काही एलिमेंट भरपूर लागणार आहे, त्याला काय म्हणायचं, मॅक्रो एलिमेंट म्हणायचं. मॅक्रो म्हणजे जास्त, मायक्रो म्हणजे कमी. द एक्झाम्पल सोडियम पोटॅशियम NPK म्हणतो आपण. सोडियम NPK, सोडियम फॉस्फेट आणि पोटॅशियम हे भरपूर लागणार आहे. ते कशामध्ये येणार आहे, मॅक्रो मध्ये येणार आहे. एखादा एलिमेंट मोलिब्डेनियम हे कमी लागणार आहे, मग कशामध्ये येणार आहे, मायक्रो मध्ये येणार आहे. जे कमी लागणार आहे ते मायक्रो एलिमेंट आहे, हे जास्त लागणार आहे ते मॅक्रो एलिमेंट आहे. ओके. सो दॅट मच टुडेज क्लास लेक्चर. आणि tomorrow we will discuss the micro elements and macro elements. Okay, thank you very much.